की तरुण पुढे आत्महत्या कसं काय करू शकतात? या मातीतली तरुण पिढी निराश कशी काय होऊ शकते? डिप्रेशनमध्ये कसं काय जाऊ शकते? छोट्या छोट्या कारणासाठी एवढं महत्वाचं आयुष्य डायरेक्ट संपवून टाकायचं? कारण काय? नोकरी मिळत नाही म्हणून, कधी लग्न ठरत नाही म्हणून, कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या? एवढं कमी की काय? परीक्षेत नापास झालो म्हणून एवढं महत्वाचं आयुष्य डायरेक्ट संपवून टाकायचं? आपण डिप्रेशन मध्ये आहोत. एवढा महत्वाचा इतिहास, समृद्ध इतिहास ज्या मातीला लाभला ती पिढी डिप्रेशनच्या गोष्टी करते. माझ्या मित्रांनो, छत्रपती शिवराय पन्हाळगडाच्या वेळामध्ये अडकलेले होते. सिद्धी जाऊन मोठा वेढा पन्हाळगडाला घालून ठेवला होता. मासाहेब जिजाऊ उतार वय झालेलं होतं, पाहत होत्या. आणि तुम्ही डिप्रेशनच्या गोष्टी करताना उतार वयात सुद्धा हातात तलवार घेत घोड्यावरती बसणाऱ्या आणि माझं लेकरू तिकडं पन्हाळगडावरती अडकून पडलंय, आत्ता जाते आणि त्या सिद्ध्याचं मुंडकं घेऊन येते असं ललकारणाऱ्या आई जिजाऊंच्या लेखी डिप्रेशन मध्ये. जीवापाड प्रेम असलेले 23 किल्ले औरंगजेबाला देऊन पुन्हा जिद्दीनं ते किल्ले परत मिळवणाऱ्या आणि स्वतःला आलमगीर समजणाऱ्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा अहंकार गाडणाऱ्या छत्रपतींची पोरं डिप्रेशन मध्ये. अवघ्या 32व्या वर्षी शरीराच्या प्रत्येक भागावरती असंख्य घाव झेलणाऱ्या, मृत्यू समोर दिसणाऱ्या आणि तरीही शरण्य जाणाऱ्या शिवपुत्र शंभूराजांचा आदर्श ज्या पिढी समोर आहे ती पिढी डिप्रेशन मध्ये. छत्रपती राजाराम महाराज